नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये। आणि ही सगळी जी घाई चालली आहे सजावट करायची, माझी तिथं आवरून फोटोज काढायची, ती माझ्या डोहाळ जेवणाची चालू आहे। आणि हे आहे बाहेर सजवलेली रांगोळी। खूप गडबडीमध्ये आम्ही हा प्रोग्राम ऑर्गनाइज केला होता। 2च दिवसात ठरवलं होतं सगळ्या गोष्टी, कारण की पहिले घरी करायचं ठरवलं होतं आणि नंतर मग अचानक मूड चेंज झाला किंवा काही गोष्टी बदलल्या, त्याच्यामुळे आम्ही बाहेर करण्याचं ठरवलं। हे आमच्या जवळच होतं घरापासून, त्याच्यामुळे 30 लोकांमध्येच करायचं असं ठरवलेलं। आणि मग इथे ही मंडळी बसली आहे, बारकी पप्पू, शिवांश, शार्दूल। पप्पू शेठ एकदम शांत होते, शार्दूलचंही दुखत होतं त्याच्यामुळे तो शांत बसला होता। फक्त त्याच्याजवळ एक मोबाईल दिला होता डोहाळ जेवणाचे गाणे लावण्यासाठी। आणि तिकडे सगळी आवरावर चालू होती, तोपर्यंत आम्ही गार्डनमध्ये जाऊन फोटोज काढले। गार्डन मधलं फोटोशूट करून झाल्यानंतर आम्ही आलो त्या जागेवर जिथे आमचा प्रोग्राम होता। समोरासमोरच होतं ते गार्डन आणि ते हॉटेल। आणि मग इथे आल्यावर कळालं की लाईटच गेलीये, म्हणून आम्ही दोघं पण असे हातावर हात घड्याळ देऊन बसलो। सगळे जण आलेले सुद्धा बसले, सारखी लाईट चालली होती। आणि मग फायनली लाईट आल्यानंतर आम्ही जाऊन बसलेलो झोक्यावर। गाणे पण चालू झाले मग आजूबाजूला, मग तो फील येण्यासाठी डोहाळ जेवणाचे गाणे चालू केले। तर आता ओटी भरण्याचा आणि ओवाळण्याचा कार्यक्रम चालू झाला। तर एक एक करून बायका येऊ लागल्या ओटी भरण्यासाठी। पहिल्या 5 बायका झाल्या होत्या, पण बाकीच्या ज्या पण आल्या होत्या प्रोग्रामसाठी त्यांना वर बोलवण्यात आलं। ही माझी मावशी, पहिले घरच्या 5 जणींनी ओवाळलं होतं। मावशी, ताई, माझ्या 2 बहिणी, आई आणि आजी, अशा 5 जणींनी मला आधी ओवाळलं। ही माझी मोठी ताई, मग तिने ओवाळलं। त्याच्यानंतर माझी 2 नंबरची ताई आणि मग माझी एक ताई आली नव्हती, मग 2 नंबरच्या ताईंनी ओवाळली। ही माझी 2 नंबरची ताई दीपाताई। आणि त्याच्यानंतर मग पेढा आणि बर्फी हे शोधण्याचा प्रोग्राम असतो, की पेढा निघाला तर मुलगा होणार आणि बर्फी निघाली तर मुलगी। तर बघूया आमचं काय झालं ते। बर्फी वेळेस पेढा निघाल्यामुळे आमचे साहेब खुश। आणि इथं आता फोटो सेशन चालू झालं। मी बाबा होणार, मी आई होणार, मी दादा होणार। हा छोटासा शिवा दादा होणार आहे। इथं आता डोहाळ जेवणाचे पाळणे म्हणण्यास सुरुवात झाली आणि आलेल्या पाहुण्यांना जेवायची तयारी पण चालू झाली होती। आजूबाजूला जे काही राहिलं होतं ते सगळ्या गोष्टी चालू होत्या। आज तुम्हाला आईंनी पाळणे म्हटलेले तुम्हाला ऐकवते। नंतर आम्ही काही रील्स शूट केले। जो बलून्सचा व्हिडिओ होता तो खूप व्हायरल झालेला, तो आम्ही रिक्रिएट केला। तर तुम्हाला ऐकवते बॅकग्राऊंड साऊंड। 2 3 स्टार्ट। हा फोडा या साईडला, हळूहळू फोडा, लगेच फोडू नका। आता फोडा या साईडला। येस, माझा फुटत नाही, माझा रिअल आहे। प्रोग्राम झाल्यावर असे सगळे निवांत खुर्चीवर बसून एकमेकांसोबत गप्पा मारत होते, मी, मावशी हे। आणि नंतर आम्ही जेवण केलं सगळ्यांनी
मला खूप उशीर नव्हता झाला तरी 8 वाजता सगळा प्रोग्राम उरकला. तर कसा वाटला आमचा हा शॉर्ट बट स्वीट प्रोग्राम आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.